नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपले अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपले अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. तात्पुरता म्हणजे 2 आठवड्यासाठीचा युद्धविराम काल जाहीर झाला आहे. त्यामुळं आज तसं पाहता चुकून माकून हल्ले सुरूच होते, पण आखातात शांतता आहे. आखातात युद्ध सुरू आणि भारतात त्याच्या झळा पोचलेल्या आहेत. भारतात पण ज्यांच्याकडं पैसा येतो त्यांना आपल्याकडं आलेला पैसा सतत वाढावा असा हव्यास असतो आणि ह्या हव्यासापोटीच धाराशिव आणि बार्शी येथील 2 डॉक्टरांना जवळपास 1 कोटी रुपयाच्या वरचा गंडा भामट्यांनी घातला आहे असंच म्हणावं लागेल. घटना आहे बार्शी येथील उपळाई रोडला राहणाऱ्या डॉक्टर मिलिंद बिभीषण चौधरी ह्या 39 वर्ष वयाच्या डॉक्टरांचा व्यवसाय अगदी व्यवस्थित बार्शीत सुरू आहे. आणि मग आपल्या व्यवसायाचं जे ऑडिट दरवर्षाला करावं लागतं, जे कर भरणापत्र भरावं लागतं, तो सर्वांनाच भरणापत्र भरता येत नाही. त्याला मग त्यातला जाणकार माणूस जवळ करावा लागतो. आणि तसंच डॉक्टर चौधरी यांनी संदीप वायचळ या बार्शीतच अध्यापक कॉलनीत राहणाऱ्या गृहस्थाला त्यांचा करसंबंधीचं काम सोपवलं. यातून दोघांची ओळख वाढली आणि ओळखीचं ओळख वाढतच गेली. मग पुढं या वायचळ यांनी डॉक्टरांना मी या ह्याच्याबरोबरच शेअर ट्रेडिंगचा पण व्यवसाय करतो असं सांगितलं. तुम्ही तुमचं शेअर मार्केटमध्ये खातं उघडा, तुम्हाला चांगला परतावा मिळेल असं जास्त पैशाचा आम्हीच दाखवलं. डॉक्टर चौधरी भुलले आणि त्यांनी सुरुवातीला 5 लाख रुपये एका शेअर मार्केटच्या ह्याच्यात त्यांचं डीमॅट खातं त्यांनी उघडलं आणि पैसे टाकले. हे खातं ऑपरेट करण्याचं त्यांनी वायचळला सांगितलं. मग वायचळनं पुढच्या 1-2-3 भेटीत चांगली अशी स्कीम सांगितली की ज्यात तुम्हाला 50 लाख रुपये गुंतवा, दर महिन्याला 3 लाख रुपये तुम्हाला व्याज स्वरूपात किंवा त्याच्या ह्याच्यावर परत येतील अशी भूल त्यांना घातली. चौधरींनी पैसे नसताना एका बँकेकडून त्यांच्या नावावर पर्सनल लोन काढलं आणि त्या पर्सनल लोन काढलं त्यातील 50 लाख रुपये या दुसऱ्या शेअरच्या खात्यात त्यांनी टाकले. एकंदरीत डॉक्टर चौधरी यांनी 55 लाख रुपये यात गुंतवणूक केली. आणखी पुढं चालून चौधरी आपल्या सांगण्याप्रमाणे गुंतवणूक करतील आणि आपल्यालाच त्याचा फायदा होईल हे वायचळांना माहीत होतं. त्यामुळं वायचळनी ज्यावेळेस 50 लाखाची गुंतवणूक केली, बरोबर त्या 1 महिना झाल्यानंतर वायचळांच्या खात्यावर 3 लाख रुपये ट्रान्सफर केले. हे पैसे कुठून आले असं साहजिकच चौधरींना हे होतं. त्यांना आठवलं असणार की वायचळाने आपल्याला सांगितलं. मग वायचळांवर त्यांचा विश्वासच बसलेला होता. पुढचं काही बोलण्याअगोदरच पुढच्याच महिन्यापासून या पैशाचं काही 3 लाख रुपये येणार आणि येणार. त्यावर त्यांना हे 3 लाख जे तुम्हाला दर महिन्याला त्याचा परतावा मिळतो आहे तोही आपण गुंतवत आहोत अशी थाप वायचळनं मारली असं डॉक्टर चौधरी यांचं म्हणणं आहे. आणि ज्यावेळेस 2022 चौधरी आणि वायचळ यांच्यात हे व्यवहार सुरू होते, ज्यावेळेस
वायचळांकडं चौधरी पैशाचा तगादा लावू लागले. त्यावेळेस त्यानं मी आत्महत्या करीन आणि माझ्या आत्महत्येला तुम्ही कारणीभूत आहात असा सर्व दिखावा करेन असं सांगून डॉक्टर चौधरींची बोलतीच बंद केली. शेवटी बरेच दिवस गेल्यानंतर गेल्या आठवड्यात डॉक्टर चौधरी यांनी डॉक्टर विभीषण चौधरी यांनी बार्शी शहर पोलीस स्टेशनमध्ये संदीप वायचळ याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून बार्शी पोलीस आता याबाबतचा पुढील तपास करत आहे. मिलिंद चौधरी तर त्यासमोर फसवणूक करणारा माणूस समोरच होता. मात्र याच्या अगदी वेगळी अशी घटना धाराशिवच्या समर्थनगरमध्ये राहणाऱ्या डॉक्टर सुशील कुमार शिवाजीराव सरडे यांच्याबाबत घडली आहे. 20 जानेवारी 2026 रोजी डॉक्टर सुशील कुमार सरडे यांना एक अनोखी लिंक आली आणि त्या लिंकबाबत माहिती देणारी ही माहिती त्या भामट्याने पाठवली होती. यात निश्चितच जास्त परतावा मिळेल असं आमिष त्या भामट्यानं दाखवलं आणि त्या भामट्याच्या बोलण्यात सुशील कुमार सरडे गुंग झाले आणि मग त्यांनी तो सांगेल तशी त्या लिंकला हे करून त्यात गुंतवणूक सुरू केली आणि जवळपास थोडे नव्हे तर 65 लाख रुपये एवढी रक्कम सुशील कुमार सरडे यांनी त्यात गुंतवणूक केली होती. ज्यावेळेस 65 लाख रुपये आपल्या हातातून गेले हे सुशील कुमार सरडे यांना लक्षात येतात मग त्यांनी आनंदनगर पोलीस स्टेशन गाठलं. त्या आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी या सायबर भामट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि सायबर गुन्हा शाखा आता या घडलेल्या गुन्ह्याचा तपास करणार आहे. दोघंही सुज्ञ असे डॉक्टर आहेत, परंतु आपण जे रुग्णांना सेवा देतो त्यातून त्यांना पैसा चांगल्या प्रकारे मिळतो आहे आणि हाच मिळालेला पैसा कुठं गुंतवायचा हा प्रश्न या डॉक्टर मंडळींना पडलेला असावा. त्यामुळंच त्यांना अशी काही मंडळी भेटतात की तुमच्या गुंतवलेल्या पैशाचा मोठ्या परतावा मिळेल असं सांगितलं जातं आणि त्या जास्त मिळणाऱ्या रकमेच्या आमिषाला हे डॉक्टर दोघांनी बळी पडलेले आहेत आणि दोघांचे मिळून जवळपास 1,17,00,000 रुपये याच्यात गुंतलेले आहेत. आता मग पोलीस तपास करून या दोघांचेही रक्कम परत मिळवून देतात की मग व्हायचं काहीतरी वेगळंच हे करून मिलिंद चौधरी डॉक्टरांना चुना लावतो. तर सायबर भामटा डॉक्टर सुशील कुमार सरडेंना सायबर पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचू शकतात की नाही आणि जर पोचले तर तो सायबर भामटा सर्व रक्कम परत करील की नाही हे आता जरतरच्या गोष्टी आहेत. IPLच्या 19व्या हंगामातील आज संध्याकाळी गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल असा सामना रंगणार आहे. मागचे 2-3 सामने गुजरात टायटनला पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे आजचा सामना आपण जिंकायचाच असा निर्धार गुजरात टायटनचा कर्णधार शुभमन गिल यानं केला आहे. तसं त्याच्या संघात
अगदी नामवंत असे फलंदाज पण आहेत आणि गोलंदाजीची टीम त्याची अगदी समोरच्या संघाला 4 मिनिटात शीत करणारी असे. तर दिल्ली कॅपिटलचं कर्णधारपद हे गोलंदाज अक्षर पटेल याच्याकडं आहे. त्याच्या संघात नामवंत फलंदाज असलेला यष्टिरक्षक के.एल. राहुल आहे. मात्र के.एल. राहुलला गेल्या 2 सामन्यात आपल्या फलंदाजीची चमक दाखवता आली नव्हती. त्यामुळं त्यानं जर आज चमक दाखवली तर दिल्लीचं आजही पारडं जडच राहणार आहे. त्यामुळं आज संध्याकाळी होणाऱ्या या सामन्याकडं सर्व क्रिकेट रसिकांचं प्रेक्षकांचं लक्ष लागणार असून संध्याकाळी 11:30 वाजेपर्यंत या सामन्याचा निकाल येईल. मात्र आज सामना जिथं आहे तिथं पावसाचं मागमूसही दिसून येत नाही, परंतु हा अवकाळी पाऊस असतो. कधी ढग येतील आणि कधी पावसाला सुरुवात होईल हे सांगता येत नसतं. मात्र गुजरात आणि दिल्ली कॅपिटल संघाच्या खेळाडूंचं आज पाऊस येऊ नये अशीच अपेक्षा असणार आणि क्रिकेट रसिकांची तीच अपेक्षा असणार आहे. आता इथंच थांबूयात. तुम्ही आपल्यांना यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद. वाढवा.